तेजस्विनी श्रीराम आलाकुंटे. नमस्कार. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं वातावरण सध्या तापू लागलंय. आपापल्या स्तरावर अनेक पक्ष असतील, आपापल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला लागलेल्या आहेत. आजही सांगलीतील पाटीदार भवनमध्ये आपण पाठीमागं बघू शकताय की भाजपच्या वतीनं जे इच्छुक उमेदवार आहेत, जे 20 वॉर्ड महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहेत, त्या 20 वॉर्डापैकी 1 ते 8 प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज या ठिकाणी पार पडत आहेत. सांगलीचे विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ असतील, सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा ढंग आहेत आणि त्यानंतर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत शेखर इनामदार, त्याच्यानंतर संघटक आहेत मकरंद देशपांडे. यांच्या नेतृत्वाखाली ही मुलाखत आज या ठिकाणी संपन्न होते आणि यामध्ये आत्ता सध्या सुरुवात झालेली आहे आणि पाठीमागे बघू शकता अनेक जे इच्छुक उमेदवार आहेत ते इच्छुक उमेदवार या ठिकाणी मुलाखती देण्यासाठी पाटीदार भवनमध्ये आलेले आहेत आणि आपल्या नावाचा घोषणा कधी होते याच्या प्रतीक्षेत हे सर्व उमेदवार या ठिकाणी बसलेले आहेत. आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 78 उमेदवारांच्या पदं आहेत, जागा आहेत आणि त्यापैकी 1 ते 8 प्रभागाचं आज मुलाखतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि उद्या सकाळी 8 वाजल्यापासून 9 ते 20 प्रभागातील उमेदवारांच्या या मुलाखती या ठिकाणी संपन्न होणार आहेत. आपल्याबरोबर भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत प्रकाश मामा ढंग. आपण त्यांच्याशी बोलूया. कशा तऱ्हेनं ही भूमिका आज पार पडणार आहे? किती टोटल आजचे वार्ड घेतलेले आहेत? आज या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील असतील, आमच्या नेते सुरेशभाऊ खाडे असतील, आमचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, दिनकर तात्या, शेखरजी इनामदार, मकरंदजी देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज 1 ते 8 नंबरच्या वार्डाच्या 280 इच्छुकांच्या मुलाखती आज या ठिकाणी संपन्न होणार आहेत. उद्या कशी उर्वरित जे 12 वार्ड राहतात याचे उद्या सकाळी साधारण 8:30 ते संपेपर्यंत उद्या होणार आहे. आज जी प्रक्रिया तुम्ही मुलाखतीची घेणार आहात ती कोणत्या पद्धतीने राबवणार आहे? कोणकोणते मुद्दे आहेत की ते तुम्ही उमेदवारांना विचारणार आहात? तसं भारतीय जनता पार्टीचं गेल्या काही वर्षापासून केलेलं काम, पक्षासाठी केलेलं कार्य, स्वतः वार्डामध्ये काय त्यांनी काम केलेलं आहे, बरेच नवीन आलेले आहेत, त्यांनी पक्षाशी किती एकनिष्ठ काय वगैरे हे सगळ्या बाबींचा विचार करून आमचे वरिष्ठ सगळे निर्णय घेतले. जे प्रस्तावित नगरसेवक आहेत, जे याच्या आधी भाजपकडून निवडून आलेले आहेत, त्यांचं चांगलं काम आहे, अशांना तुम्ही पुढे कायम करणार आहात की नव्याने येणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देणार आहात? नाही, कसं आहे, हे सगळं आमचा पक्ष हा सर्वे करत असतो. सर्वेवर सगळं डिपेंड आहे आणि सर्वे आल्यानंतर आमची सगळे कोर टीम बसून त्यामध्ये निर्णय होईल. ठीक आहे. नक्कीच या निमित्तानं भाजपचे जे शहर जिल्हाध्यक्ष आहेत प्रकाश मामा ढंग याने असं सांगितलेलं आहे की आजची जी प्रक्रिया आहे ती 1 ते 8 प्रभागांची मुलाखत आज होणार आहे आणि उर्वरित जे प्रभाग आहेत 9 ते 20 यांची मुलाखत उद्या सकाळी 8 ते रात्रीपर्यंत चालणार आहे. या संबंधानं जो पार्टीचे जो प्रदेश वरून जे काही नियम आणि अटी आलेले आहेत त्या अनुसरूनच या उमेदवारांची मुलाखत आज घेतली जाते आणि अशाच उमेदवारांना जे भाजपाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत, ज्यांनी भाजपासाठी याच्या आधी काम केलेलं आहे, अशा चांगलं काम करणाऱ्या उमेदवारालाच प्राधान्य देण्यात येईल अशा तऱ्हेची भूमिका प्रकाश ढंग यांनी मांडलेली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.